नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, फिजी नावाचा देश आहे, त्या ठिकाणी त्या देशाने त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आपले राष्ट्रपती 15व्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू यांना. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि फिजी या देशाला पहिले असे भारतीय राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, जे की भारतीय पहिले राष्ट्रपती आहेत, त्यांनी त्या देशाला व्हिजिट केलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? PMO मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमित सिंग नेगी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अमित सिंग नेगी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी PMO मध्ये अतिरिक्त सचिव ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन परंतु महत्त्वाच्या नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, महत्त्वाचं आहे सर्व. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गंभीर फसवणूक तपास कार्यालयामध्ये संचालक म्हणून समीर अश्विन वकील यांची नियुक्ती करण्यात आली. ECI म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये उपनिवडणूक आयुक्त म्हणून मनीष गर्ग, संजय कुमार आणि अजित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पर्यटनाचे महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली मुग्धा सिन्हा यांची. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बनलेत आशुतोष अग्निहोत्री. गृह मंत्रालयाचे सहसचिव बनलेत नीरज कुमार बनसोड. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बनलेत अजय भादू. आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बनलेत अमनदीप गर्ग. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला खूप सारी माहिती देणार आहे, जेणेकरून तुमचा या ठिकाणी हा जो काही बांगलादेश इश्यू चालू आहे, क्रायसिस सुरू आहे, त्याच्याबद्दल तुमचं सगळं या ठिकाणी कन्फ्युजन दूर होऊन जाईल. लिहून घ्या, कोणत्या देशामध्ये आरक्षण कोटा रिझर्वेशन कोटा संपवणे याच्यासाठी आंदोलन सुरू झालेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर सारी माहिती देणार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो. आता या ठिकाणी सगळ्यांना सवय काय लागली आहे? रील्स बघायची. एक झाले की एक स्क्रोल करायचं. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? आपलं जे काही अटेन्शन आहे एखाद्या गोष्टीमध्ये, एकाग्रता जी काही स्किल असते ती आपलं हळूहळू कमी कमी होत जात असे. बरोबर का नाही? तुमच्याकडे जर ते रील्स शॉर्ट्स बघायची तुमची सवय असेल तर लवकरात लवकर ती बंद करा. ठीक आहे, व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घेतलं तर खूप चांगलं राहील. पहा, पहिला पॉईंट लिहून घ्या. बांगलादेशमधील आरक्षण कोटा संपवणे याच्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन चालू आहे. दुसरा पॉईंट, 56% आरक्षण आहे आणि खुला वर्ग 44% आहे. यामुळे खुल्या कोट्यातील लोकांनी याच्यासाठी आंदोलन केलं आहे. तिसरा पॉईंट, 1971च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांना 5 सप्टेंबर 1972 पासून 30% आरक्षण देण्यात आलं होतं. मग सध्या बांगलादेशमध्ये आरक्षणाची स्थिती काय आहे? तर लिहून घ्या, स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी 30% आहे, महिलांना 10% आहे, मागास जिल्ह्यांसाठी 10% आहे, आदिवासी समुदायासाठी 5% आहे आणि अपंग व्यक्तींसाठी 1% आहे. 30 आणि 10 40 आणि 10 50 आणि 5 55 आणि 1 56. एकूण आरक्षण किती आहे? तर 56% आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी ते लिहून घ्या. 2009 मध्ये काय झालं? शेख हसीना पंतप्रधान झाल्या बांगलादेशच्या. त्याच्यानंतर काय झालं? स्वातंत्र्य सैनिकांचा जो काही कोट्याचा लाभ होता तो मुला मुलींना देण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांनाही हा कोटा या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे. 2018ला खूप मोठं आंदोलन झाले तेव्हा हा कोटा सिस्टीमच्या विरोधामध्ये. बरोबर, 2018 मध्ये काय झालं? तत्कालीन हसीना सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि इतर कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि 2018 मध्ये आरक्षण बंद केलं. आता काय झालं पहा, आता यावर्षी 5 जून 2024 उच्च न्यायालयाने आरक्षण पुन्हा या ठिकाणी लागू केलं.
दुसरा पॉईंट, 2018च्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होते तेव्हा त्याचा निकाल 5 जूनला देण्यात आला. या निर्णयामुळे काय झालं, परत मोठं आंदोलन सुरू झालं आणि 5 जून 2024ला आरक्षण परत एकदा या ठिकाणी सुरू करण्यात आलं. आता त्याच्यानंतर 21 जुलै 2024ला काय झालं, बांगलादेश सुप्रीम कोर्टाने सर्वच आरक्षण या ठिकाणी परत एकदा रद्द केलं. मग आता या ठिकाणी काय झालं, 93% जो काही जागा होतं रिझर्वेशन आहेत ते खुल्या केल्या, फक्त 7%च आरक्षण ठेवलं आणि त्या 7%मध्ये काय केलं, 3% स्वातंत्र्य सैनिकांना, 2% अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर आणि अपंग यांना ठेवण्यात आलं. शेवटचा निर्णय 8 ऑगस्टला दिला जाणार होता, परंतु 21 जुलै 2024 पुन्हा आरक्षण या ठिकाणी बंद करण्यात आलं. आता या ठिकाणी सगळं कन्फ्युजन झालं ना तुम्हाला, तुम्ही अजून एकदा वाचू शकता. पण अंतिम निर्णय व्हायच्या आतच परत एकदा खूप मोठं आंदोलन झालं. 150 पेक्षा लोक जास्त या ठिकाणी मेले गेलेले आहेत. देशाचा कारभार सोडून शेख हसीना राजीनामा देऊन या ठिकाणी पळून गेले आहेत. आता बांगलादेशचे जे काही लष्कर प्रमुख आहेत, जनरल जकीर हुज जमान यांच्याकडे या ठिकाणी सरकार स्थापन करण्याचं या ठिकाणी काय देण्यात आलं आहे, तर त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या सर्व गोष्टी आहेत या क्रायसिस बद्दल. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, 6G सुरू करणारा पहिला देश कोणता बनलेला आहे, तर पर्याय क्रमांक बी, जपान हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6G टेक्नॉलॉजी सुरू करणारा पहिला देश ठरला आहे जगातील. ठीक आहे. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत नवीन फ्युमियो किशिदा, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे जपानीज. पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशातील महिला लामो पासांग शेर्पा यांचे चंद्राच्या एका विवरला नाव दिलेले आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ देशातील या महिला आहेत लामो पासांग शेर्पा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी किंवा त्यांचं नाव चंद्राच्या एका विवरला देण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली नेपाळी महिला लामो पासांग शेर्पा, त्यांच्या सन्मानार्थ चंद्राच्या विवरला एक त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. 22 एप्रिल 1993 रोजी त्यांनी एव्हरेस्ट सर केलेला होता, मात्र दुर्दैवानं खाली उतरताना त्यांचं निधन झालेलं होतं. ठीक आहे. तर त्यांच्या सन्मानार्थ चंद्राच्या एका विवरला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. नेपाळमधील त्या महिला आहेत. ठीक आहे. नेपाळबद्दल लगेच सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल, नवीन उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव, पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ, राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनामध्ये कोणते राज्य देशातील प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे, तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या रँकिंगमध्ये या GI टॅगच्या मानांकनामध्ये कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनामध्ये आपलं राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे. आपलं राज्य, ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली, याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन 21व्या क्रमांकाचे आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 6, हे जे काही पॅरिस ऑलिम्पिक 2024 आहे ते आता झालेलं आहे. याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा. आजच संध्याकाळी 7:30 वाजता व्हिडिओ टाकू. लिहून घ्या. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये समारोप कार्यक्रमामध्ये क्लोजिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक म्हणून या ठिकाणी कोणकोणते खेळाडू असणार आहेत, तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए मनू भाकर आणि पर्याय क्रमांक बी PR श्रीजेश. या दोघांना या ठिकाणी जो काही समारोप कार्यक्रम आहे क्लोजिंग सेरेमनी आहे त्याच्यामध्ये ध्वजवाहक म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. मनू भाकर आणि PR श्रीजेश. तेच ओपनिंग सेरेमनीमध्ये कोण कोण होते, तर PV सिंधू आणि शरद कमल. या गोष्टी बिलकुल विसरायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न, भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अभयारण्य कोणत्या राज्याने अलीकडेच अप्रूव्ह केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे, तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. राज्याच्या वाघांच्या संख्येमध्ये होणारी तीव्र घट दूर करण्यासाठी गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला नुकतीच मान्यता दिलेली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 1983 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, देशातील पहिले धान्य ATM कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, या ठिकाणी कंट्रीज फर्स्ट ग्रेन ATM म्हटलं तरी काय हरकत नाही. पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत देशातील या ठिकाणी पहिले धान्य ATM सुरू करण्यात आलं आहे. लगेच कमेंट करून सांगा मला ATM या शब्दाचा फुल फॉर्म काय असतो. तो पण आपण काय करूया, देशातील ज्या काय प्रथम घटना घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या.
पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालं. पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट सुरू झालं दिल्लीमध्ये. पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी जम्मू काश्मीरमध्ये. पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन भारतामध्ये विकसित करण्यात आलं. मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले हायकोर्ट आहे सिक्कीमचं. पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये. पहिले अनाथ वकील आहेत आपले अश्विन आगवाने. पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट सुरू होणार आहे चेन्नईमध्ये. आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य आहे नागालँड. आणि देशातील पहिले धान्य ATM सुरू करण्यात आलं ओडिसामध्ये. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये कामेल मादाउरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, ट्युनिशिया नावाचा एक देश आहे, त्या देशाच्या पंतप्रधानपदी या ठिकाणी कामेल मादाउरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, निवड झालेली आहे. लगेच काय करूया, नवनवीन जे काही पंतप्रधान झाले 2024 मध्ये वेगवेगळ्या देशांच्या अंतर्गत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको. स्पेनचे आहेत पेड्रो सांचेज. लक्झेंबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन. न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्झन. पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क. फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल. येमनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक. आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस. क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक. नेदरलँडचे आहेत डिक शूफ. ब्रिटनचे आहेत सर केयर स्टार्मर. इराणचे आहेत मसूद पेजस्कियान. आणि ट्युनिशियाचे आहेत कामेल मादाउरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. RBIच्या नवीन पतधोरणानुसार सध्याचा रेपो दर किती आहे? तर पर्याय क्रमांक सी, या ठिकाणी जो काही रेपो रेट आहे तो 6.5% परत एकदा या ठिकाणी स्थिर ठेवलेला आहे, तोच ठेवलेला आहे, अनचेंज्ड आहे, म्हणजे चेंज केलेला नाहीये. लक्षात घ्या, जो काही रेपो रेट असतो तो काय असतो, तर जेव्हा या ठिकाणी लक्षात घ्या मी काय सांगतोय, जे काही नॅशनल या ठिकाणी बँकाची बँक कोणती आहे? RBI. तर RBI ज्या रेटने, ज्या व्याजदराने या ठिकाणी नॅशनल बँकांना लोन देते, पैसे देते, त्या व्याजदराला काय म्हटलं जातं? या ठिकाणी रेपो रेट म्हटलं जातं. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, तर ज्या काही नॅशनल बँक आहेत त्या जेव्हा या ठिकाणी RBI कडे पैसे ठेवतात काही कालावधीसाठी, तेव्हा RBI त्यांना ज्या दराने या ठिकाणी व्याजदर देतं त्या दराला म्हणता येईल रिव्हर्स रेपो रेट. ही जी काही कन्सेप्ट आहे थोडीशी कन्फ्युजिंग करणारी आहे, परंतु लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी RBI बद्दल बोलण्यात येतं. तर स्थापना झाली या बँकेची 1 एप्रिल 1935 ला ब्रिटिश राज काळामध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि 25वे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. वक्फ अमेंडमेंट बिल 2024 लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 कोणी मांडले आहे? तर पर्याय क्रमांक बी, किरेन रिजिजू असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच IMF ला 3.5 अब्ज USD पेक्षा जास्त व्याज दिलेलं आहे, फक्त इंटरेस्ट दिलेला आहे? अशा प्रकारच्या गोष्टी कोणी करू शकतं? तर पाकिस्तानच करू शकतं. पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. IMF फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याची स्थापना जुलै 1944 ला झाली. वर्तमानमधील व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिएवा. आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. क्लिअर, सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आगामी 98 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? पुणे, दिल्ली, मुंबई की जयपूर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस.
15 ऑगस्ट 2024ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?